आजच्या ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन करूया. तर आज आम्ही सूर्या नदीवर आंघोळ करायला जाणार आहे. आता आपण नदीकडे जाणार आहोत आणि माझे मित्र दोघे जण आहेत. माझा एक भाऊ आहे आणि माझा एक मित्र आहे. माझ्या मित्र आम्ही सगळे तिघे जण आलेले आहेत पोवायला. तर ते दोघे पुढेच गेलेले आहेत आणि मी एकटाच मागे थांबलाय, कारण ब्लॉग बनवायचा होता ना, त्याच्यामुळे. आता कसं वाटतं? छान छान. काय गरमी पण जाम आहे, तर बरं जाऊया, थोडं शरीराला आराम देऊया. थोड्या वेळातच आपण नदीवर पोहोचणार आहोत. खूप मजा येणार आहे आणि तुम्ही पण मजा घ्या. सूर्या नदीत पोहोचलेलो आहे. वा, किती छान दिसते ना. जाऊया आपण. जाम गरम व्हायला लागले. हो हो, पटापट चला. चला, तर नदीवर पोहोचलेला आपण. आता थोडं खडकावर चालू आणि थोडं पुढे पुढे जाऊ. आणि हे बघा, समोर आपली नदी आलेली आहे. त्या नदीचे पाणी एकदम स्वच्छ आणि सुंदर आहे. बघाच तुम्ही. नदी ही निसर्गाची एक सुंदर आणि जीवनदायी देणगी आहे. डोंगराच्या कुशीतून उगम पावलेली नदी झुडझुड वाहत पुढे जाते. नंतर दगडाच्या उंच टेकडीवर मी मारतो आपले सूर. सूर मारल्यानंतर जी मजा येते ती मी शब्दात सांगू शकत नाही. लई मजा येते, किती मजा येते, भारी मजा येते. आणि मित्रासोबत पोवायला आलं तर त्याच्यापेक्षा मजा येते. हा बघा कसं जलपऱ्यासारखं पोवायला लागले वर बसून. मला काही घेऊन गेलेले नाही. ठीक आहे, मला घेऊन नाही गेले तर मी परत चाललाय आता रागावून एकटाच ब्लॉग बनवायला. आणि मी उतरलेला आहे गरम पाण्याच्या कुंडामध्ये. हे पाणी एकदम मस्त गरम गरम असते. बुडबुड्या कशा निघतात पाण्यामधनं. आणि हा छोटासा वॉटरफॉल. नंतर मित्रांनो, मला भगवान शंकरांचे दर्शन होते. भगवान शंकरांचे दर्शन घेऊन मी धन्य झालो. नदीमध्ये झुळझुळ वाहणारे पाणी, शंकर भगवान बसलेले होते. मी त्यांना हातात घेतलं, नंतर त्यांना खाली ठेवलं आणि मी लागला परत पुन्हा ब्लॉग बनवायला. मी चाललोय आता त्या उंच टेकडीवर, तिथून उडी मारायला. तर मी आता मोबाईल घेऊन उतरलेला पाण्यात आणि आपला मोबाईल पण वॉटरप्रूफ नाही मिळत. तरी पण तुमच्यासाठी मी एवढं मोठं रिस्क घेऊन चाललेलं आहे टेकडीवर. आणि शेवटी मी टेकडीवर पोहोचलेला आहे. आणि हा बघा, माझा भाऊ उडी मारायला तयारच आहे आणि मी पण आता वरती चढलेला आहे. बघा सुंदर नजारा. आणि मी दाखवतो तुम्हाला की इथं खाली मी उडी मारणार आहे. तर हे बघा, पाणी एकदम खतरनाक आणि सुंदर पण आहे. जेवढं पाणी शांत असतं तेवढं घातक पण असते. आणि मी बघा समोर आता स्लो मोशन मध्ये उडी मारतोय. हे बघा, उडी मारताना मज्जा पण खूप येते आणि भीती पण वाटते, कारण एवढे 30 फूट उंच टेकडीवर उडी मारायला म्हणजे खूप मोठा जिगरा लागतो. आणि तो जिगर माझ्यात आहे. आणि उडी मारून झाल्यावर मी चाललेला आहे. ज्या प्रकारे आपण आलेले त्याच प्रकारे आता आपण जाणार आहेत. हा बघा, मी बसलेला आहे आणि पाण्यात परत उतरलेला आहे आणि तुम्हाला दाखवतोय मी माझा चेहरा कसा दिसतोय. माझ्या भावाने मारली उडी आणि हे आपले काही मित्र मुंबईवरनं आलेले आहेत. त्यांच्याशी मी थोडं बोललेलं आहे. त्यांचा पण व्हिडिओ काढलेला आहे आणि मी पाण्यात उडी मारली आणि त्या मित्राला पण उडी मारायला सांगितली. त्यांनी पण उडी मारल्याने खूप मजा घेतली. आणि हे दोघे मित्र बसलेले आहेत टू वरती, ते पण मजा घ्यायला लागलेत. मला काही मजा घेता आली नाही, कारण मी ब्लॉगच्या मागे लागलेला. चला, तर आपली सगळी आता अंघोळ झालेली आहे. आता थोडा वेळ आपण पोहू, नंतर निघूया आपण आपल्या घरी. चला, तर मी आता निघालेला आहे घरी. हा बघा, मी चालतोय. आणि नंतर हा बघा, माझा भाई ट्यूब घेऊन चाललेला आहे. छोटा भाऊ आहे माझा. नंतर हा बघा मी. आणि चालता चालता बोलता बोलता आपण पोहोचलेलो आहे घरी. हा बघा, घरी जायचा रस्ता. शेवटी मी घरी पोहोचलेला आहे आणि हे बघा माझे घर. टाटा.